जलपूजनासाठी उपस्थित या तालुक्याचे जलदूत आमदार आदरणीय अमोलदादा, तसेच मंचावर उपस्थित डॉक्टर दिनकर भाऊसाहेब, चतुर भाऊसाहेब, तसेच शेतकी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब व आपल्या बोरी परिसराचे लोकप्रिय सरपंच समीर दादा, मित्रांनो व समोर उपस्थित सर्व शेतकऱ्यांनो, मी खऱ्या अर्थानं अमोलदादांना जलदूत आमदारच म्हणणार. कारण मागील काळात आमदार आबासाहेब असताना आबासाहेबांच्या निधीतून व अमोलदादांच्या दूरदृष्टिकोनातून भामरखेडा धरण असेल, अंजनी धरण असेल, या धरणांसाठी दादांनी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला होता. खऱ्या अर्थानं आज दादासाहेब आनंद होत आहे. मागील 7-8 महिन्यापूर्वी या मतदारसंघाच्या जनतेने आपल्यावर मतदानाचा वर्षाव करून आपल्याला आमदार बनवले आणि या वरुणराजाने सुद्धा, या निसर्गाने सुद्धा पाण्याचा वर्षाव करून हे बोरी धरण 100% भरले. दादासाहेब, हे बोरी धरण 100% भरल्यामुळे आज येथे बसलेल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आज शेतकरी वर्ग आनंदाने नाचू लागला आहे. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण त्याला आता कुठेतरी भाऊसाहेब आशा वाटू लागली आहे, त्याचा हक्काचं पाटाचं पाणी त्याच्या शेतात येणार आहे. म्हणून त्याला त्याचा हक्काचं ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असं रब्बी हंगामाचं हक्काचं पीक त्याला घेता येणार आहे. नुसतं शेतकऱ्याला राजालाच नव्हे आनंद झाला, तर दादासाहेब या बोरी परिसरामध्ये सर्व नागरिकांना आनंद झाला. विशेष करून मला सुद्धा नेहमी फोन येत असता पारोड्यावरून की दादा तू आपलं बोरी धरण भरलं का. त्या पारोडा शहरांच्या नागरिकांना सुद्धा फार मोठा आनंद झाला, कारण त्यांचा जिव्हाळ्याचा सुटला. मी माझ्या 2 शब्दात एवढंच बोलतो की नेहमी असाच वरुणराजा नेहमी असाच बरसो, असंच नेहमी दरवर्षाला बोरी धरण भरो आणि पुढच्या वेळेस दादासाहेबांच्या हस्ते ही आमदार म्हणून नव्हे तर एका मंत्री म्हणून शासकीय पूजा हो, एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.